तदनंतर कुमार मडवी यांचा आदरपूर्वक सन्मान केडीएस वाघिवलीवाडा। खरं तर परास्त झाले पहिल्या प्राथमिक फेरीतील सेकंड राऊंडमध्ये, अगदी ज्यांचा उल्लेख केला जातोय गवगवा आहे ज्या टीमचा। इथं पाहायचं आहे उंची जास्त लांबी, ओ अतिशय सुंदर प्रयत्न, कुमारजी मडवी यांचा आदरपूर्वक सन्मान। तदनंतर जाऊया अतिथी कक्षातून थेट कॉम्बॉक्सकडे, आवाज ऐकायला मिळेल नवनाथजी म्हात्रे। थँक्यू सो मच नितेशजी पंडित सर। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण अनुभवतो, अर्थातच जी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस आली MH46 6919 ही 4 व्हीलर 6916 वॅगनर गाडी आहे। तुम्हाला वाटते थोडीशी ट्रॅफिक मध्ये तो त्रास देते, तर विनंती असेल ती थोडीशी साईडला करा। तो जाऊया मैदानाकडे जिकडे आपण पाहतो ही स्पर्धा, अर्थात ही रजनी स्पर्धेचा दुसरा दिवस, अर्थात ज्यावेळेस हॅलो चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2025 भव्य दिव्य आयोजन। आणि या आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, एका बाजूला हिंदवी 11 गावदेवी आणि त्यांच्या विपक्षात ठरलाय तो शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाडा। वा, दोन्ही अप्रतिम असे संघ आहेत, एक विजय संपादन केलाय। पुण्यात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम पाटील, वैयक्तिक पहिलं संघाच्या माध्यमातून पहिलं षटक, यावेळेस मात्र पॉईंटच्या दिशेने ढकलला गेला, स्लिपरी चेंडू उचललाय, तो पण एक सिंगल धावली आहे। एका संघाची एकूण धावसंख्या झाली आहे त्या 9 धावा, 261 अशा 9 धावा, 3 चेंडूवर, पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सिंगल अँड टोटल मूव्स ऑन 9, फर्स्ट 3 डिलिव्हरीज अँड रिमेनिंग ओनली 3 डिलिव्हरीज फ्रॉम द फर्स्ट ओव्हर। षटकातील आणखी 3 चेंडू शिल्लक आहेत, एकूण धावसंख्या झाली आहे तर 9 धावा। चांगली लढत पाहायला मिळेल दोन्ही संघांमध्ये, कारण ही दोन्ही संघ विचार केलात तर आपल्या विभागातील अर्थात या साई संघ आपण बऱ्याचशा यांना अनुभवला आहे, आणि ट्रॉम्बे संघ देखील अतिशय मजबूत बाजार संघ। यावेळेस मात्र स्टँड ऑन डिलिव्हरी, दॅट्स यूज अँड ट्रिमेंडस बिग वन, षटकार। जे आमचे मेन पंचायत, सो विनंती असेल स्क्रीन जवळ जे प्रेक्षक बसलेत बघा, स्क्रीन जवळ जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल आपण या तिथून उठायचं आहे। स्क्रीन जवळ बऱ्याचशा आम्हाला सूचना देतो, दरम्यान पुन्हा एकदा हा चौकार, संघाची एकूण धावसंख्या झाल्यात त्या म्हणजे जवळजवळ इतर धाव झाल्यात त्या 19 धावा, 2 षटकार, 1 सिंगल, 1 डबल, 1 चौकार। पहिले 5 चेंडू काय खेळलेत अप्रतिम, ज्याच्यामुळे कोणत्या प्रकारचा डॉट चेंडू येत नाहीये। पुन्हा एकदा विनंती असेल स्क्रीनवर जे स्क्रीनच्या जवळ जे प्रेक्षक बसले, 2 मोठे लाल शर्ट अँड व्हाईट शर्ट, ब्लॅक स्क्रीन, सो प्लीज आय इन्व्हाइट यू, इकडे या तुम्ही। जरूर तुमचं देखील या ठिकाणी स्वागत आहे। यावेळेस मात्र जरूर या ठिकाणी विचार केला तर क्षेत्ररक्षण दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये क्षेत्ररक्षण खराब होताना दिसतोय, परंतु तदनंतर 2 धावा मिळाल्या आहेत आणि 2 संघाची एकूण धावसंख्या ती 21 धावा। 21 सुदर्शन विचार केला तर या षटकामध्ये विचारून प्रत्येक चेंडू आघात केलाय, प्रत्येक चेंडू अटॅक केलाय। पहिल्या चेंडूवर आले 2 धावा, तदनंतर षटकार, तदनंतर सिंगल धाव, तदनंतर षटकार आणि चौकार, नंतर 2 धावा। काय अटॅकिंग केलं गोलंदाज। आणि यावेळेस विशेष केला तर सर्व श्रेय अनिकेत मोकल आणि त्याचा सवंगडी अर्थात संकेत मोकल। सो ब्लॅक स्क्रीन पुन्हा आपला विनंती करतो, जो दोघं वारंवार त्याच सूचना आयोजकांच्या आम्हाला येतात आणि आयोजक आमचे पाठीवर चिमटे घेतात की आपण पुन्हा तेच अनाऊन्स करा। सो प्लीज वन्स मोर आम्ही रिक्वेस्ट यू। आवाज येतोय का? ठीक आहे, चला आपण मैदानाकडे जाऊया। एकूण धावसंख्या झाली, पहिलं षटक संपलं गेलं, एंड ऑफ द फर्स्ट वन, सो टोटल मूव्स ऑन 21, नन ऑफ द लॉस। साई संघ बघा, हा प्रतिमचा हिंदवी 11 गावदेवी साई संघ, पहिलं षटक काय हाताळलं गेले, खास करून 2 मोकल बंधून, एका बाजूला अनिकेत मोकल, त्याच्या जोडीला अर्धा
संकेत मोकल एक हार्ड हेडर फलंदाज, एक मजबूत बांधाचा फलंदाज संकेत. पण आता षटकातील पहिला चेंडू मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. मी म्हणेल आता म्हणजे चांगली फलंदाजी होत असताना असे वेडेवाकडे फटकांची सध्या तरी गरज नाही आहे, कारण माणसाने परिस्थितीच्या अनुषंगाने खेळावं. कारण पहिल्या षटकामध्ये तुमच्या 21 धावा आल्या होत्या, तर नंतर पहिल्या चेंडूवर तुम्ही अटॅक करत असताना रिव्हर्स खेळता. सध्या परिस्थिती तुमची चांगली आहे आणि जेव्हा चांगली परिस्थिती असते ना तेव्हा असे वेगळे शॉटची गरज नाही आहे. आवश्यकता असेल तरच मोठे फटके असे खेळू शकता. परंतु ठीक आहे, क्रिकेटमध्ये आजकाल ॲडव्हान्स क्रिकेट आहे. आपण पाहतो की ॲडव्हान्स क्रिकेटमध्ये हे असं घडत असतं. आणि गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर असेल अर्थात विराट पाटील विराज पाटील. षटकाल दुसरा चेंडू, फलंदाज मात्र संकेत मोकाल. हा चेंडू मात्र या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण गेला, कार्पेटच्या साने खेळून गेला, चमीला अगदी गुदगुल्या करून चेंडू पकडला, एक सिंगल धावली आहे. आता मात्र पूर्णपणे या ठिकाणी धावसंख्येला आळा बसवलाय. कारण पहिल्या षटकामध्ये आला होता 21 धावा, तर नंतर 2 सिंगल आल्या. एकूण धावसंख्या विदाउट लॉस 23 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा विराज पाटील. अनिकेतसाठी इतर बघा काय परफ्यूम डिलिव्हरी, अगदी मातीचा सुगंध नाकाला पोहोचवणारी डिलिव्हरी. आणि त्यामध्ये चेंडूवर मध्ये फलंदाज अनिकेत मोकल सारखा फलंदाज परतावा लागेल. यस डीजे ऐकूया सुमधुर आवाज डीजेचा. पुन्हा एकदा विनंती आहे, MH46 6916 61016 ही गाडी खूपच त्रास देते, कारण ट्रॅफिकमध्ये बऱ्याचशा त्याला प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत. सो विनंती असेल ज्यांची कोणची गाडी असेल त्यांनी थोडं बाजूला गा. यस मात्र यावेळेस मात्र नवीन फलंदाज येतो, वनडाऊनचा फलंदाज येताना दिसतोय प्रतीक मोकल. खऱ्या अर्थाने साई संघ अगदी मोकल मधून भरलेला गोल हा संघ आहे. एका बाजूला संकेत मोकल, प्रतीक मोकल. संकेत मोकलची फलंदाजी एका म्हणते काय फलंदाजी केली होती, 105 धावांची, म्हणजे त्यांच्या पोरब संघाने षटक मारलं होतं आणि त्यामध्ये 64 धावांची खेळी नाही विसरणार ती संकेत मोकलची. आणि पुन्हा आता यावेळेस मात्र संकेत मोकल मिड विकेट छेडत असताना मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतोय, तर नंतर एक सिंगल लावली. पुन्हा तर सिंगल. हे षटक पाहायला गेलं तर पंडितचा विचार केला तर सिंगल आणि 1 विकेट्स आलेला आहे. म्हणजे पूर्णपणे धावसंख्येला पूर्णमध्ये स्टॉप केले आहे. कारण जो ओघ आला, धावसंख्येचा ओघ वाढला होता. पहिल्या षटकामध्ये 21 धावा होतात, तर नंतर बघा यामध्ये षटकांमध्ये केवळ 3 सिंगल आलेले आहेत. यस गोलंदाज पुन्हा विराज. इथून बघा एक्स्ट्रा कव्हर मध्ये छेडला गेलाय, म्हणजे चोरून जाईल चेंडू, डीप कव्हर मध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स क्रॉस ओव्हर, दॅट्स द यूज फॉर अँड 1 मोर 4 रन्स कंप्लीट ऑन द स्कोर बोर्ड. सो स्कोर मूव्स ऑन विथ 4 रन्स इज 28 धावा. डीजे आपलं देखील या ठिकाणी स्पर्धे माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ संपला गेला. एकूण धावसंख्या विचार केला तर 28 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 21 धावा, तर नंतर 5 चेंडूमध्ये आल्या ते 7 धावा, 3 सिंगल, एक चौकार अशा 7 धावा आणि 1 विकेट अशा 5 चेंडू. आणि आता पण विचार केला तर शेवटचा चेंडू आहे काय षटक आहे, जरी चौकार आला असला तरी मी म्हणेन धावसंख्याला थोडंसं जो पहिल्या षटकामध्ये ओघ वाढला होता तो ओघ कमी करण्याचं काम गोलंदाज विराजने केलंय. पुन्हा आता इथे बघा, आता मात्र फलंदाजा मात्र इथे जरूर चांगला फटका, अगदी फटका जोर होता, ताकद होती आणि नंतर हा चौकार. येस डीजे 2 षटकं संपली गेले. डीजेचा दोन षटकाचा पृथक्कर विचार केला. पहिल्या षटकामध्ये 21, पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 2-6 1-6 2-4 अशा 21 आणि दुसऱ्या षटकामध्ये विचार केला डॉट 3 सिंगल आणि 2 चौकार अशा 11. 21 आणि 11 अशा एकूण 32 32.
विचार केला तर 32 धावा 2 षटकामध्ये आहे. 4 षटकांचा सामना आहे. मी म्हणेन आता जो ॲव्हरेजिंग पोझिशन विचार केला ना तर जवळजवळ 16 धावांचा. जर 16 धावांचा ॲव्हरेजिंग पोझिशन असेल तर 16-64 होऊ शकतात. परंतु हा माझा अंदाज आहे, हा माझा अंदाज आहे. तुमचा अंदाज चुकीचा होऊ शकतोय परंतु अनुभव नाही. अंदाज आपल्या मनातील संकल्पना आहे तर अनुभव आपल्या जीवनातील सत्य आहे. इथं अंदाज वर्तवून आम्हाला पैसे लागत नाही. परंतु पाहायचं तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये काय होईल ही येणारी वेळ क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं भविष्यवाणी केली जात नाहीये. क्रिकेट पूर्णपणे अनिश्चित खेळ आहे. परंतु पाहायचं काय घडणार आहे, व्हॉट इज हॅपनिंग नेक्स्ट डिलिव्हरी, काय होतं पुढच्या चेंडूवर हे आपण बघूया. कारण 2 षटकामध्ये आपण विचार केला तर 32 धावांची जरूर नोंद झाली आहे. 21 आणि 11 अशा 32 धावा. तिसरं वैयक्तिक पहिला तिसरा गोलंदाज दिनेश पाटील. येस दिनू पाटील. येस हा चेंडू यावेळेस मात्र जरूर चांगला आहे. एक सिंगल धाव आली आहे आणि सिंगल संघाची एकूण धावसंख्या झाली ते 33 धावा. आणि याच्यानंतर होणारा सामना अर्थातच स्मार्ट सिटी डेव्हलपर्स बोर सिटी आणि त्यांच्या विपक्षात आहे वैशाली स्पोर्ट गावदेवी कानपुली. या दोन्ही संघाच्या संघाला आहे. यावेळेस बघा काय दर्जेदार गोलंदाजी, अगदी गोलंदाजीमध्ये धारदार गोलंदाजी होते. पहिला जरूर चेंडूमध्ये एक सिंगल आली आहे, त्यानंतर चेंडूला स्टॉप केला आहे, डॉट चेंडू खेळून काढलाय आणि अशा प्रकारची गोलंदाजी दिनू मात्र यातून माहीर आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण विचार केला 33 धावा. हे 2 षटका आणि 2 चेंडूचे समाप्ती झाले. पुन्हा आता दिनू वैयक्तिक षटकावला पुढचा चेंडू. हो वाह वाह क्या बात आहे, अप्रतिम. इथे मात्र गोलंदाज बघा अगदी हवी होतोय. आता मात्र अगदी गोलंदाजाला फलंदाजाला विचार करावं लागलं, संकेत किंवा प्रतीक. आता संकेतचा कान मात्र हेच असेल किंवा प्रतीकचा. आता काय करायचं, पहिले 3 चेंडू सिंगल आलेली आहे. आपण पहिल्या षटकामध्ये 21 नंतर 11 ना आता 3 चेंडूमध्ये सिंगल आली आहे. अशा 33 धावा. गोलंदाज दिनू ह्या पोलीस मध्ये नक्कीच शरीराला चेंडू आदळतोय. आता धोका सोमवतोय नाहीये पण पंचांच्या दृष्टिकोनातून यस हा मत आपल्या संघामध्ये सुरक्षित आहे. एक 1 मोर रन्स, एक सिंगल धाव आली आहे. सिंगल संघाची एकूण धावसंख्या 34. 34 धावा. 34 धावा. तिसरं षटक चालू आहे. असं वाटत होतं की सुदर्शन धावसंख्येला आकार चांगला येईल. तिसऱ्या षटकाने पूर्ण बांधून ठेवलंय. दुसऱ्या षटकामध्ये देखील थोडं बांधून ठेवलं होतं कारण 5व्या आणि 6व्या चेंडूवर 2 चौकार आले होते. 4 चेंडूवर सिंगल 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर 5 आणि 4 चौकार आला होता. आतापर्यंत विचार केला दुनू आता पण चांगली गोलंदाजी आहे. संघाची एकूण धावसंख्या 34 धावा. काहीतरी करावं लागेल इथे दोन्ही फलंदाजाला, प्रतीक असेल किंवा यावेळेस मात्र फलंदाज इथे बाबा चांगला पण पंच अगोदर यावेळेस मात्र हा इशारा करतात इट्स नो डिलिव्हरी, इट्स ह्यूज बीमर. दॅट्स वाय अंपायर डिक्लेअर्ड 1 मोर रन्स 1+4 इज इक्वल टू 5 रन्स कंप्लीट ऑन द स्कोर बोर्ड अँड टोटल मूव्स ऑन विथ 5 रन्स 39. फ्रीड आहे आणि मात्र मुक्त फटका. फलंदाजाकडे संधी आहे. आपण जो फटका खेळतो मुक्त फटका आहे. तुला मात्र रनआउट शिवाय तुझी विकेट जाऊ शकत नाहीये. अंपायर सांगतो हा आहे तो फ्री हिट. बघूया फ्री हिट कसा हातळतोय. फ्री हिट का हाताळला गेलाय, अप्रतिम. दॅट्स ह्यूज मोठा चेंडू येतोय 6 धावांसाठी आहे आणि संघाची एकूण धावसंख्या 39 आणि 6 45 45 धावा. डीजे होऊन जा एक सुंदर गीत. एकूण धावसंख्या 45. आतापर्यंत 13 धावांची नोंद झाली आहे. काय गोलंदाजी, काय फटके हाताळलेत खास करून फलंदाजानं, अप्रतिम. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस मात्र हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आहे गावकरणामध्ये मात्र तो एक सिंगल आली आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली 46 40 धावा. धावसंख्येला चांगला आकार कारण 2 षटकामध्ये विचार केला तर 32 धावा आणि आतापर्यंत या षटकामध्ये 14 धावांची नोंद झाली आहे. 21 धावा 11 धावा आणि 14 धावा अशा टोटलचा विचार केला तर 46. आतापर्यंत जरी अनिकेत आऊट झाला असला तर त्याची उणीव
भासू दिली नाही फलंदाजाला, खास करून संकेत मोकल असेल किंवा प्रतीक मोकल असेल. या मोकल बंधून 3 षटकांचा खेळ संपला गेला. एकूण विचार केला तर 46 जवळजवळ 46 धावा आणि ॲव्हरेजचा विचार केला, रन रेटचा विचार केला तर 15.33 सरासरी असेल. कारण 46 15.33 सर एक्झॅक्टली राईट वन, नो क्वेश्चन. 3 षटकाचा खेळ संपला. एकूण धावसंख्या फलकावर झाली ते 46 म्हणजे 46 धावा. शेवटचं षटक असेल आणि प्रत्येक हे शेवटचं षटक हे स्लॉगवर आणि गोलंदाज घेऊन आलाय सुधीर कोहली. पाहिजे सुधीर कोहली हे गोलंदाज आलेले आहेत. शेवटचं षटक हा खऱ्या तर 4 षटकांचा सामना आहे. संघाची एकूण धावसंख्या 46 धावा. या षटकामध्ये किती धावा येतील, जरी 15 धावा आल्या तर 60 धावा होऊ शकतात आणि 60 रन्स इट इज अ व्हेरी फाटेबल स्कोर आय अकॉर्डिंग टू मी होऊ शकतात. बट व्हॉट इज हॅपनिंग, जाऊ मैदानाकडे काय होणार आहे, कारण हा आपला जर आणि तरचा अंदाज आहे. मे बी त्यांच्यापेक्षा कमी देखील होऊ शकतो. चांगला गोलंदाज आहे शरद कोहली, कारण कित्येक वेळेला अनुभवी गोलंदाज आहेत. समोर फलंदाज देखील स्ट्रॉंग बॉडीचे फलंदाज आहेत साई संघाचे. पण आता यावेळेस बघा स्ट्रेट टू द बॉलर चेंडू खेळून काढला, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव आली आहे, सिंगलर संघाची सुधीर कोहली आणि एकूण धावसंख्या फलकावर झाली ती 47 46 47 धावा. पुन्हा गोलंदाज षटकातील पुढचा चेंडू, संकेत मात्र इथे बघा फटका चुकलाय आणि मात्र तसं अप्रतिम झेल टिपला गेलाय. दुसरा गडी मैदानाच्या बाहेर होईल तोपर्यंत संघाची एकूण धावसंख्या थांबलेली आहे, रुकलेली आहे. अर्थात 47 धावसंख्या, 2 गडी बाद 46 47 धावा. अर्थात या ठिकाणी आपण हिंदवी 11 गावदेवी साई संघाची. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्सकडे, ज्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. हितेश विश्वनाथ पाटील यांना विनंती असेल, चला आपण अगदी आपल्या सुपुत्र समवेत स्केटिंगमध्ये नावलौकिक करताना ज्या राजनं अटके पार झेंडे या आपल्या संबंध राष्ट्राचे नेले आणि म्हणूनच ज्याला मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार 2024नं सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कारानं ज्याच्या पंखांना बळ मिळालं, इंडो नेपाळमध्ये खरं तर ज्या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप करताना गोल्ड मेडल ज्याला प्राप्त झालं, असा गोल्ड मेडलिस्ट नाव आहे राज हितेश पाटील. हितेश विश्वनाथ पाटील आणि तदनंतर राज हितेश पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुत्र व्हावा इसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. स्केटिंगमध्ये सध्या हितेश रावांचा सुपुत्र राज पाटील महाराष्ट्र क्रीडारत्न मेजर ध्यानचंद पुरस्कारानं सन्मानित केला गेला. त्याचा आदरपूर्वक सन्मान अक्षय कोहली, प्रितेश पाटील, चंद्रशेखर ठाकूर, अमय पितळे या मुख्य मान्यवरांच्या आयोजकांच्या पवित्र शुभहस्ते राजला हा दिला जाणारा त्याच्या क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्ववान कार्याबद्दल आदरपूर्वक सन्मान. ओटू नवनाथ सर. थँक्यू सो मच. एकूण धावसंख्या झाल्या त्या 48 धावा, 48 48. पुन्हा गोलंदाज मार्कवर असेल, मात्र फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला मात्र मोठा फटका खेचायचा होता. बॅटच्या बॅटा राडारमध्ये चेंडू येत नाही आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला आहे आणि जिथं निसर्गाचा देखील नियम आहे, जिथं संपर्क नाही तिथं उत्पत्ती नाही आहे आणि धावसंख्येची उत्पत्ती झाली नाही आहे आणि गेला चेंडू निर्धाव. अशा प्रकारे चेंडू मात्र पाहिजे आहे. कशा पुन्हा गोलंदाज धावतोय अगदी पंचांच्या उजव्या बाजूला, यावेळेस मात्र मारा करताना दिसतोय. गोलंदाज पुन्हा षटकातील पुढचा चेंडू या आणि हा चेंडू जरूर चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक धावते 2, परंतु फील्ड केला तोपर्यंत सिंगल धावली, सिंगल प्राधान्य दिलाय. सिंगल धावणे संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती 49 झाल्या. आणखी देखील षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. मला वाटते षटकातील शेवटचा एक चेंडू आहे. 50 पूर्ण धावा होतील काय, 50 कंप्लीट होईल का अशी आपण कारण पोलीस संघाचा संघनायक आणि बोर शेती पुन्हा विनंती असेल आपण या ठिकाणी. हो वेल इज एंड इज वेल. काय फटका घेतला यावेळेस, मात्र शेवट मात्र गोड व्हावा यासाठी केला होता अट्टास आणि तदनंतर बघा शेवटच्या चेंडूवर आलेल्या 6 धावा खऱ्या अर्थाने निर्णायक ठरणार आहेत. कारण 49 आणि तदनंतर हा 6 धावा डबल पंजा आणि 55 धावा पूर्ण झाल्यात आणि 56 धावांचं एक टार्गेट, मोठं टार्गेट ठेवलेलं आहे. 4 षटकामध्ये 24. ओके
येस सुधीर पाटील यांचं आगमन झालेलं आहे. कानपोली संघाचा संगणक आलेला आहे. बारशेती का बोरशेती. तिसरे पंच चला दीपक बोराडे किंवा नीरज राणावत आपण स्क्रीनवरती यायचं आहे, ज्या ठिकाणी अगदी सुवर्ण मध्य साधलं जाईल. आणि निश्चितच हा स्वैर आहे का, दुखापत करणारा आहे का, दीपक बोराडे टी व्ही अंपायर ऑन स्क्रीनवरती विचारमंथन करतायत, सुवर्ण मध्य साधत आहेत. फेअर डिलिव्हरी. आणि या वेळेला निश्चितच 55 धावसंख्या उभ्या राहत आहेत. 56 धावांचं टार्गेट सेट केलंय हिंदवी 11 गावदेवी साई टीमनं. टॉससाठी बोरशेती ठाण्यातील टीम असावी. स्मार्ट सिटी या दोन्ही संघाच्या, कानपोली संघाचा संघनायक या ठिकाणी आहे वैशाली स्पोर्ट्स कानपोली. तर या ठिकाणी स्मार्ट सिटी बोरशेती आपल्याला विनंती असेल, जर संघनायक असेल या ठिकाणी तर लगेचच या. टॉस होईल आजच्या रजनीतील बिपोलमधील फर्स्ट फ्रेश राऊंड. चला शेवटच्या चेंडूवरती एक षटकार आला. असं वाटलं होतं 49 धावसंख्या होत्या नवनाथ सर की धावसंख्या 50-52 होतील का, परंतु सरळ भिरकावला चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेनं. फलंदाजाचं नाव होतं साई संघाचा संदेश गावण. 6 धावसंख्येनं धावसंख्या वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती 55 56 56 धावांचा टार्गेट आहे. अब तक 56 निकालना पडेगा. 56 धावसंख्या विजयासाठी, कारण या सामन्यातून जिंकणारा संघ आजच्या रजनीतील अंतिम सामना खेळणार आहे. म्हणजे खरं पाहिलं तर सुपर 4साठी क्वालिफाय होण्यासाठी जी मॅच असणार ती मॅच खेळण्याचं भाग्य कोणत्या टीमकडे असेल. खरं तर ट्रॉम्बे कोलिवाडा मुंबईच्या उपनगरातील ही टीम आहे. तर दुसरीकडे सध्या फार्मात असणारी पनवेल, उरण आणि पेण अशा तिन्ही अगदी तालुक्यांच्या सरहद्दीवरती वसलेलं गाव आहे, ज्या गावाचं नाव आहे साई. गावदेवी साई हिंदवी 11 या दोन्ही संघांमध्ये घमशान युद्ध, बिग बॅटल, बिग फाईट मैदानावरती पाहायला मिळाली. क्वालिफाईड पंच खरं तर या ठिकाणी आता पुढच्या सत्राकडे मैदानाकडे ट्रॅव्हल होताना दिसत आहेत. सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या. चला चेंडू चेकिंगसाठी दिले जातील. पंच घेऊन गेलेत, मैदानावरती चेंडू चेक केले जातील आणि त्याच्यानंतर अगदी खेळ सुरू होईल. पाहायचं आहे उत्तम खेळ आणि एक दर्जेदार ट्रॉफी. खरं तर हा संकल्प काही वर्षांचा होता अमय पितळे यांचा, की एक महत्त्वपूर्ण सामने मैदान उपलब्ध होत नव्हतं. किंबहुना जेव्हा खरं तर अमय पितळे आयोजकांनी अजून चेंडू काही द्यायचे आहेत त्या टीमला, तर अमय पितळे यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न किंबहुना तो दिवस निवडला गेला. आणि जगात भारी 19 फेब्रुवारी खरं तर मराठी तिथी होती फाल्गुन वद्य तृतीया. सूर्य मावळण्याची वेळ होती. पुणे जिल्ह्यात शिवनेरी गडावरती स्वराज्याचा रयतेचा जाणता राजा जन्मास आला. सह्याद्रीचा जिजाऊंचा शहाजीराजांचा बाळ जन्मास आला, ज्याचं नाव होतं बाळ शिवाजी. 19 फेब्रुवारीच्या औचित्याने 4 रजनीत चालणारी स्पर्धा बापूजी देव करंडक 2025 श्री बापूजी देव ट्रॉफी 2025 सेकंड रजनी. येस, हाफ डझन अर्धा डझन चेंडू प्रत्येक टीमला द्या चेकिंगसाठी. त्यातील 2 निवडले जातील. आणि निश्चितच सलामीला कोण फलंदाज, खरं तर फलंदाजी मार्कवरती जात आहेत. एक दर्जेदार स्पर्धा किंबहुना आपण लीग पाहू शकतायत मित्रांनो. या लीगमध्ये 16 टीम असतील तर त्या 16 टीमचं लीगमध्ये गुणांकन करणं एका गुणलेखकाला शक्य होत नाही. परंतु सुदर्शन पाटील
खरं तर हा ताऱ्याचा तारा रायगड प्रीमियर लीगच्या 32 संघांचं गुणांकन करण्याचं धाडस करतोय. त्याला म्हटलं जातोय चोखंदल टिप्पणी. प्रत्येक वेळेस त्यांची आम्ही पाहिली आणि आज या स्पर्धेला एक गुणलेखक, एक स्कोरर म्हणून निश्चितच लाभले. त्याचबरोबर एक दर्जेदार PTC लाईव्ह, किंबहुना जेव्हा लाईव्ह प्रचलित नव्हत्या तेव्हा क्रिकेटमध्ये पनवेल टेनिस क्रिकेटनं आपलं इवलसं रोप लावलं. आत्तापर्यंत हजारो स्पर्धा कव्हर करता करता लाखो फॉलोअर आहेत खरं तर या चॅनलचे. त्या PTC लाईव्हचे फाउंडर संदीप वासकर असतील, तदनंतर आमचे CEO KD किरण दळवी, केतन दळवी, आणि त्याचबरोबर आत्ता त्यांच्या पावलावरती पाऊल टाकत काही कॅमेरामननं आता स्वतःची लाईव्ह टेलिकास्टिंग सुरू केलेली आहे. असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. जाऊया मैदानाकडे. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतो आहे. या वेळेला मात्र साईगावाकडून पहिलं षटक निखिल मोकल हाताळतो आहे. सलामीसाठी आलेले सलामीवीर स्ट्राईक एंडकडे असणार आहे तो हेमंत पाटील आणि विराज पाटील, ट्रॉम्बे कोलीवाडा. आता मुंबई ही आगरी कोळ्यांची असं म्हटलं जातं आणि म्हणूनच मुंबई 7 टापूंवरती बसलेली आहे. जा कधीतरी वाशी एकदा का टाकलात ना की त्या ब्रिजवरून रेल्वेमधून डावीकडं असणारी मिठाग्र दिसतील, ज्या आगरी खरं तर समाजानं त्या मिठागरातून मिठाचं उत्पादन घेतलं आणि 7 टापूंवरती बसलेले कोली. अतिशय सुरेख फुल टॉस चेंडू, डिप्पीट विकेट, क्षेत्र क्लिअर केलंय. 1 धावसंख्या पूर्ण, दुसऱ्या धावसंख्येचा आगाज आणि 2 धावसंख्या सहजगत्या पूर्ण करतोय. हेमंत स्वतःचं 2 या धावसंख्येनं खातं उघडलं, संघाला नेऊन ठेवलंय. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2च्या घरात. मोठी फाईट असेल कारण प्रत्येक सामना डू ऑर डाय, करो या मरो. आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल या ट्रॉफीमध्ये, या चषकामध्ये, या करंडकात तर काहीतरी वेगळं करावं लागेल. 56 धावसंख्या उभ्या करायच्यात 24 चेंडूंमध्ये. लेफ्ट मोर द विकेट, वेगावरती सवार झाला. एक चेंडू मात्र आपण पाहू शकाल त्याच स्पीडनं गुड लाईन स्पॉटवरती चेंडू पडला. एक विशिष्ट उंची घेतली, परफ्यूम डिलिव्हरी होती, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. राकेश मोकलनं 2 वर्षापूर्वी गाजवलेला इंद्रायणी मैदान अजूनही स्मरणात आहे. बाईकमॅन ठरला होता त्या मैदानावरती राकेश. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न या वेळेला फॉलो थ्रो मध्ये डायरेक्ट हिट केला जाईल, परतावं लागेल. पहिली सफलता हेमंतच्या स्वरूपात. हेमंत होतोय बॅक टू पॅव्हिलियन. डीजे पहिली सफलता प्राप्त केली. त्याच्यानंतर मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी म्हणजे येतो आहे चेतन कोहली. 1 डाऊन इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय. पाहू शकाल जलद गतीचा गोलंदाज, गोलंदाजाचं नाव निखिल मोकल. आतापर्यंत 2 चेंडू फेकतोय, 3 चेंडू फेकतोय. एक सफलता रनआउटच्या स्वरूपामध्ये प्राप्त करतोय. पॉईंटच्या दिशेनं पुश केला, ढकलण्याचा प्रयत्न, डिपकॉर पॉईंटच्या दिशेनं चेंडू सरळ जातोय, तिथं अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावसंख्या होत आहेत पूर्ण. 2-2च्या सरासरी धावसंख्या धावपटलावरती परत एकदा वधारली गेली. 4 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद. ट्रॉम्बे कोलीवाडा 4च्या घरात. अतिशय सुरेख खेळ, किंबहुना नाईट टुर्नामेंटमध्ये वरचढ ठरलेला संघ, परंतु मुंबईच्या उपनगरातून आलेला हा संघ. या संघाला पहिला सामना खरं तर अतिशय सुंदर जिंकताना पाहिला. गलीच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण झाली. धावसंख्या धावपटलावरती 1 वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 5च्या घरामध्ये. लास्ट टू गो, शेवटची डिलिव्हरी, शेवटचा चेंडू घेऊन येणार निखिल मोकल. तदनंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सचिनजी वासकर यांचं शुभागमन या ठिकाणी होतोय. प्रथमतः त्यांचं मनस्वी, आवाज नका वाढवू लागलेस, मॉनिटर इकडे समोर ठेवा कॉम्बॉक्सच्या. तर इथं मात्र पाहू शकाल सचिन वासकर यांचं शुभागमन होताच लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडूला ट्रॅव्हल केलं. 1 धावसंख्या पूर्ण, दुसऱ्या धावसंख्येचा आगाज होईल, परंतु परत एकदा मिसफिल्ड म्हणावी लागेल. 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावसंख्येचा आधी 3 धावसंख्या, जिथं 1 धावसंख्या होती तिथं 3 धावसंख्येचं बेनिफिट मिळालं.
3 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती वधारली गेली. एक षटक संपलं निखिल मोकलचं आणि निखिल मोकलनं एकच 6 चेंडू हाताळताना प्रतिस्पर्धी टीमला देताना एक सफलता रनआउटच्या स्वरूपात प्राप्त केली आणि धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 8च्या घरात. आठ धावसंख्या धावपटलावरती आहे. आता 48 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडूंमध्ये 48 किंबहुना 30 अतिरिक्त म्हणजे मोठे फटके घ्यावे लागतील. पहिला षटक संपला होता ज्या वेळेला ट्रॉम्बे कोलिवाडा संघाने 21 धावसंख्या प्राप्त केल्या होत्या. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल एक षटक संपतोय धावसंख्या धावपटलावरती फक्त आणि फक्त 1 बाद 8. अमरजी वास्कर सचिन वास्कर यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातो आहे. खरं तर यालाच म्हटलं जातो आहे रणनीती प्लॅनिंग. कुठे कोणता क्षेत्ररक्षक फलंदाजातील फलंदाजाचं स्ट्रॉंग झोन कोणतं आहे तिकडं आपल्याला क्षेत्ररक्षक तैनात करायचं आहे. टाईम अलर्ट करा पंचांना रिक्वेस्ट असेल. आपण अगदी 4 षटकं 20 मिनिटात 15 मिनिटात 3 षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे. खेळ वाचवा वेळ वाचवा कारण आजच्या रजनीतील फर्स्ट क्वार्टर फायनल पहिली उपांत्यपूर्व फेरीची मॅच हा सामना आपण अनुभवतोय आणि अगदीच मैदानावरती आपण पाहू शकाल वैयक्तिक कोट्यातील पहिलं अनिकेत मोकल अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ डिप्पीट विकेटच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक करतोय फील्ड. 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. दूरवरती तैनात केलेत सर्व क्षेत्ररक्षक. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. या वेळेला मात्र 30 यार्ड सर्कलचा बंधन मात्र हटवलं गेलं. तेव्हा मात्र सर्व खेळाडू तैनात केलेत बाउंड्री टच सीमा रेषेच्या लगत. अतिशय सुरेख उंची जास्त लांबी कमी आहे. जेल खाली असणारा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी. सिंपल साधा सोपा जेल पकडून परतावं लागलं. ज्या फलंदाजाचं नाव आहे चेतन विराज. बॅक टू पॅव्हेलियन. ची जागा भरून काढण्यासाठी गेलेला नवीन फलंदाजी मार्कवरती दिसेल शुभम. स्वतः कर्णधार गेल्या मॅचचा हिरो ठरला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. चेंडूची तपासणी करतोय. संपूर्ण संघाची मदार त्याच्यावरती आहे परंतु इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय. नवी मुंबईमधून अगदी जवळ असणाऱ्या मुंबईच्या उपनगरातील टीम या हंगामात आत्तापर्यंत कैक रजनी स्पर्धा नाईट टुर्नामेंट्स खेळणारी टीम आणि त्यांच्यासोबत या विभागातील अगदी नामवंत टीम हिंदवी 11 गावदेवी साई. अनिकेतचा हा चेंडू क्षेपणास्त्र होता. गुड लाईन स्पॉटवरती चेंडू विरकावला टाकला. निर्धाव चेंडूची सांगता. चला तर कानपोली आणि बोरशेती किंबहुना बोरशेती संघाला 3 चेंडूंची पेनल्टी दिली जाईल आयोजकांकडून. अमय पितले खरं तर आता अतिशय सुरेख उंचावरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल का तिथं मात्र क्षेत्ररक्षक करतोय चुकीला मात्र माफी नाही. 1 धावसंख्या प्राप्त केली. 1 धावसंख्येबरोबर शुभमनं स्वतःचं खातं उघडलंय. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 10च्या घरात. 2 बाद 10 थोडीशी दयनीय अवस्था कारण समोर असणारा संघ हा मोठा स्कोर चेस करणारा संघ आहे. या वेळेला त्यांच्यासमोर एक मोठा स्कोर ठेवणं अतिशय सुरेख. बॅटला चाटून जाणारा चेंडूला मात्र टायमिंग नव्हता साधला गेला. चेंडू मात्र इथं पाहायला मिळाला. तो 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 वधारली. धावसंख्या धावपटलावरती 11च्या घरात. 11 धावसंख्या धावपटलावरती आहेत. याचं थोडं हाईच कमी करा. हाईच अतिशय सुरेख अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या दिशेनं ट्रॅव्हल केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोवर 1 धावसंख्या पूर्ण करतायत. 1 धावसंख्येनं समाधान मानावं लागलं. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या परत एकदा वधारली. अनिकेत मोकलच्या जर स्कोर बोर्डवरती असणाऱ्या 6 चेंडूंकडे बारकाईनं लक्ष टाकलं तर खरं तर ज्या अनिकेतनं 1-1-1च्या व्यतिरिक्त धावसंख्या दिली नाही. एक यशस्वी खरं तर षटक हाताळताना दिसला.
प्रतिस्पर्धी टीमला 4 धावसंख्या दिल्या आणि एक सफलता प्राप्त केली. असा अनिकेत मोकलनं दुसरं षटकात आलं. धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 12च्या घरात. बारा चेंडू 44 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. पल्ला आता थोडासा दूर ट्रॉम्बे कोलिवाडा संघाला. बोरशेती, ठाणे विपक्ष कानपोली, वैशाली स्पोर्ट्स. कानपोली संघाचा संघनायक किंबहुना जवळजवळ पहिल्या सत्राच्या संपण्याच्या अगोदरच या ठिकाणी उपस्थित आहे. बोरशेती संघाचा संघनायक अमय पितले आणि आयोजकांना रिक्वेस्ट असेल की लगेचच त्यांना भ्रमणध्वनीवरून मोबाईलवरून कॉन्टॅक्ट करा कुठपर्यंत आहेत. किंबहुना तुमची तिसरी मॅच होती. आपण क्वार्टर फायनल एक अतिरिक्त वाजवी आपल्याला हा जवळजवळ 1 तासाचा वेळ अधिक दिला. तुमची उपस्थिती 10 वाजता या ठिकाणी असणं गरजेचं आहे. चला लगेचच या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल. या वेळेला मात्र निश्चितच ऑफस्टिकच्या जवळून जाणारा चेंडू शफल होण्याचा प्रयत्न होता शुभमचा. तसं मात्र केलं नाही. असं वाटलं होतं की अवांतर होईल का, परंतु चेंडू थोडासा इनस्विंग झाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झाली. हे षटक संपल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी मान्यवरांमधून काही मान्यवरांना विनंती करेन, सचिन वास्कर किंवा अमर वास्कर यांना आपल्या पवित्र शुभास हा टॉस होईल. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, आखूट टप्प्याचा चेंडू होता. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फेल्ड केली. 1 धावसंख्या पूर्ण झाली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 13च्या घरात. तर चला अमर वास्कर, सचिन वास्कर टॉससाठी चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आजच्या रजनीतील बिपोलमधील फर्स्ट मॅच बिग बॅटल, बिग फाईट असेल. ठाणे शहापूरकडून आलेला बोरशेतीतील हा संघ, तर दुसरीकडे असेल तलोजा MIDC मधील वैशाली स्पोर्ट्स कानपोली, GCC कानपोली. संघातील दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल. तर निश्चितच फर्स्ट बॅट फलंदाजी करणार आहेत बोरशेती टीम. ठाण्याची शुभेच्छा आहेत दोन्ही संघाच्या संघनायकांना. खरं तर सत्र संपण्याच्या अगोदर टॉस असतं तर आपण संवाद साधला असता दोन्ही संघांच्या संघनायकांशी. जाऊया परत एकदा मैदानाकडे, ज्या ठिकाणी समीकरण येऊन थांबलंय. आवाज कमी कर, लेवल कमी कर याची. सतरा धावसंख्या धावपटलावरती असताना परत एकदा या कोट्यातील प्रत्येक मोकलचा दुसरा निर्धाव चेंडू. एक चौकार आला खरा, परंतु त्याच्यानंतर 3 चेंडू, 2 डॉट, 1 एकेरी. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळतो आहे. चारही गोलंदाज नव्यानं गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. ओ त्रिफळाचित बाद या वेळेला निश्चितच यष्ट्या उकाडल्या. प्रतीक मोकलच्या 4थ्या चेंडूवरती, 5व्या चेंडूवरती मात्र त्रिफळाचितच्या स्वरूपात बाद होताना दिसतोय. नाव आहे चेतन. बॅक टू पॅव्हेलियन. तर इथे पाहू शकाल चेतन मात्र बॅक टू डॉग आउट होताना त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय. जर्सी क्रमांक 07 दिनू. इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती जातोय ट्रॉम्बे कोलिवाडा संघाकडून दिनेश दिनू. तर स्मार्ट सिटी डेव्हलपरचे CMD प्रवीण बाळकृष्ण घासे आणि मोठीजुई ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपक भोईर. आपल्याला रिक्वेस्ट असेल की चला या. खरं तर ज्या टीम पॅकरच्या माध्यमानं आता ठाणे शहापूरकडील बोरशेती टीम खेळेल त्या टीमचे टीम पॅकर त्यांना विनंती असेल आपण चला या, आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील तिसरं, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू प्रतीक मोकल टू दिनू. ओ परत एकदा बॅक टू बॅक. खर तर गोलंदाजीची बेदकता पाहायला मिळाली. यॉर्कट चेंडू उधळल्या यष्ट्या. इथं मात्र निश्चितच त्रिफळाचितच्या स्वरूपात दिनू आल्या पावली परत एकदा येताना दिसेल. बॅक टू पॅव्हेलियन.
6 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. दूर दूरवरती विजयाच्या आशा स्पष्ट होत चालल्या ट्रॉम्बे कोलीवाड्याच्या. अशक्यालाही शक्य करता येईल का? या वेळेला श्री स्वामी समर्थ आशीर्वाद देतील का? 6 चेंडू 39 धावसंख्येचा पल्ला पार करता येईल का? विजयाची माला गळ्यात परिधान करता येईल का? सर्व प्रश्न आता मात्र ट्रॉम्बे कोलीवाडा या टीमच्या समोर पडलेले आहेत. उत्तर एकच असणार आहे. 6 चेंडूंमध्ये 1-2 अवांतर आणि त्याच्यानंतर 6 चेंडूंमध्ये येणारे आउट ऑफ रोप सर्व षटकार अपेक्षित असतील. कारण समीकरण येऊन थांबलंय 6 चेंडू 39 धावा. खरं तर अशक्यालाही शक्य करणं, डिड इट इम्पॉसिबल टू पॉसिबल. विजय त्याला म्हटलं जातोय. विजयाचा आनंद खरं तर तेव्हा असतोय अशक्य असताना सुद्धा शक्य करून ती गोष्ट दाखविली की त्याचा आनंद फार द्विगुणित असतोय. तो इथं साजरा करणार का ट्रॉम्बे कोलीवाडा? परंतु तेवढीच मोठी एक मातब्बर टीम समोर 2 हात करून उभी आहे. हिंदवी 11 गावदेवी स्पोर्ट्स. साई राकेश ऑन ट्रॅक. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. संथ गतीने एक धावसंख्या पूर्ण करतायत. कारण या वेळेला फटके हवे आहेत मोठे, 1, 2 किंवा 3. या वेळेला आपली एनर्जी आपण वेस्ट करायची नाही असं ठरवलं असेल कदाचित या फलंदाजांना आणि म्हणूनच एकच धावसंख्या बोलून काढत आहेत. 5 चेंडू 38 धावांची आवश्यकता. मोठा खरं तर या ठिकाणी अगदी सामना आपल्याला भेटीला आला. याच्यानंतर खरं तर जिंकणारा संघ शेवटची लढत या रजनीमधील इथं मात्र परतावं लागेल. शुभम बॅक टू पॅवेल. नंतर घेतला जाणारा निर्णय या ठिकाणी निश्चितच आपल्याला बदललेला दिसला आणि ठाणेमधील बोरशेतीमधील या संघनायकानं टॉस जिंकताच फलंदाजी स्वीकारलेली आहे. फलंदाजी करण्याचा मनसुबा. इथं मात्र अतिथी कक्षात प्रवीणजी बाळकृष्ण घासे, स्मार्ट सिटी डेव्हलपरचे CMD, तदनंतर दीपक भोईर A1 जोडी या अतिथी कक्षामध्ये विराजमान होताना दिसतोय. पाहायचं आहे त्यांचं आयोजकांच्या वतीनं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. जाऊया. इथं मात्र परत एकदा पकडला झेल. परतावं लागेल. नवीन गेलेला फलंदाज. खरं तर ज्या फलंदाजानं कोणत्याही प्रकारचे योगदान न देताना 0 धावसंख्येवरती बाद होताना दिसतोय करण कोहली. फलंदाज नाव आहे आदेश. आतापर्यंत 3 चेंडू संपले, त्यातील 2 झेलबाद, 1 एकेरी. म्हणजे आता 3 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता ही निर्णायक विजयासाठी असणार आहे. परत एकदा हा फलंदाज गोलंदाज ऑन हॅट्रिक वरती आहे. नाव आहे राकेश मोकल. गोलंदाजीतील वेदकता पाहायला मिळेल आणि जर हॅट्रिक झाली तर सौ प्रतिभा चंद्रशेखर ठाकूर यांच्याकडून दिली जाईल ज्यांना 2000 रुपयाचे कॅश प्राइज. मात्र कॅश प्राइज नाही. इथं येतोय या फलंदाच्या बॅटमधून आलेला आहे खणखणीत चौकार. नंतर केलेलं एक उत्तम कार्य सुद्धा तसं उत्तम होत नसते. तशाच प्रकारे फटका येतोय. अतिशय सुरेख गुड लाईन स्पॉटवरती चेंडू होता. विशिष्ट उंची घेतली. परत एकदा चेंडू सरळ विसावला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपला. औपचारिकता फॉर्मॅलिटीज खरं तर या सामन्यामध्ये राहिली आणि औपचारिकता साधताना दिसेल. कारण 1 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. पाहायचं आहे आजची उपांत्यपूर्व फेरीची पहिली लढत एपोलमधील. अतिशय सुरेख अप्रतिम मारण्याचा प्रयत्न. इथं काय होईल? पकडला जाईल का झेल? झेल असता तर निश्चितच राकेशकडे काही पॉईंट्स असते. मात्र झेल सुटला गेला. तिथं मात्र विजयी संपादन करताना दिसतोय हिंदवी 11 गावदेवी साई संघ. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन आणि परास्त झालेल्या संघाला अर्थात मुंबईच्या उपनगरातील ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला बेस्ट लक फॉर नेक्स्ट टाइम, हार्ड लक फॉर दिस टाइम. या वेळेला नशीब बलत तर नव्हते. निश्चितच पुढच्या टुर्नामेंटसाठी तुम्हाला दिल्या जात आहेत भरभरून शुभेच्छा. तर सामना मैत्रीपूर्ण संपला जातोय. हस्तांदोलन केलं जाईल सेकंड करून. खरं तर अगदी सर्व खेळाडू एक्झिट होतील तर दुसरीकडे लगेचच
क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे कानपोली वैशाली स्पोर्ट्स या टीमच्या सर्व स्क्वॉडनं लाईनअप करून. तदनंतर शेखर पाटील साई या ठिकाणी असतील तर चला या. हरेश पाटील साई, कुंदन गावंड साई, राकेश मोकल साई, अनिकेत मोकल साई आणि प्रतीक भाई मोकल साई त्यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर सचिन भास्कर यांचा आदरपूर्वक सन्मान. जोपर्यंत मैदान सजला जातोय आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे जाऊया. सन्माननीय मुख्य अतिथी सचिनजी भास्कर यांचा आदरपूर्वक सन्मान. आणि तदनंतर येस निश्चितच मला वाटतोय सचिन वास्कर म्हणजे संदीप वास्कर यांचे ज्येष्ठ बंधू तथा पेडगावचं नेतृत्व, वैभवशाली नेतृत्व आदरणीय सचिनभाई वास्कर. आणि निश्चितच पेठ गावचे